नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण जर नवीन असताल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. बिलकुल टाइमपास नका करू, वही आणि पेन घेऊन लगेच बसा. आज जो काही आपण महत्त्वाचा मुद्दा घेतलाय त्या मुद्द्याचं नाव लगेच लिहून घ्या. जगभरातील जेवढेही महत्त्वाचे देश असतील त्या देशाचे जे काही नवीन या ठिकाणी बनलेले राष्ट्रपती असतील, नवीन पंतप्रधान बनलेले असतील, त्याच्यावरील महत्त्वाचे प्रश्न आपण पाहणार आहोत. जवळपास 50 पेक्षा जास्त देशांवर आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. त्या 50च्या 50 देशांचे राष्ट्रपती, पंतप्रधान, राजधानी आणि त्या देशाचं चलन या 4-5 गोष्टींवरती आपण रिव्हिजन टाकणार आहोत. 2025-26 मध्ये कोणत्याही परीक्षेची तयारी करा. याच व्हिडिओमधील तुम्हाला प्रश्न बघायला या ठिकाणी मिळणार आहेत. आता डिपेंड काय आहे, तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचे की नाही हे तुमच्यावर डिपेंड आहे. माझं काम काय आहे, तुम्ही सांगितलेल्या टॉपिक्सवरती व्हिडिओ तयार करणं. तुमचं काम काय आहे, तयार केलेला व्हिडिओ हा वहीमध्ये नोंद करून घेणं, त्याच्यावरती रिव्हिजन मारणं. ठीक आहे, लिहून घ्या. प्रश्न क्रमांक पहिला, आपला प्यारा भारत देशाचे वर्तमानमधील राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, द्रौपदी मुर्मू असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी वर्तमानमध्ये भारताचे राष्ट्रपतीपदी त्यांची निवड करण्यात आलेली आहे. भारत राजधानी आहे नवी दिल्ली, चलन आहे रुपया, भारताचे पंतप्रधान आहेत माननीय नरेंद्र मोदीजी आणि भारताचे वर्तमानमधील उपराष्ट्रपती आहेत CP राधाकृष्णन. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा, ऑस्ट्रेलिया नावाचा देश आहे. या देशाचे नवीन सम्राट म्हणून कोणाची निवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, किंग कोण आहेत? चार्ल्स तिसरा हे या ठिकाणी नवीन सम्राट आहेत ऑस्ट्रेलियाचे. ऑस्ट्रेलियाची राजधानी आहे कॅनबेरा. ऑस्ट्रेलियामध्ये चलन वापरलं जातं ऑस्ट्रेलियन डॉलर. तर ऑस्ट्रेलियाचे वर्तमानमधील पंतप्रधान आहेत अँथनी अल्बानीज असं त्यांचं नाव आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक चौथा, लिहून घ्या. ऑस्ट्रेलिया आणि ऑस्ट्रिया याच्यामध्ये फरक आहे. ऑस्ट्रिया या देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अलेक्झांडर व्हॅन डर बेलेन असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? अलेक्झांडर व्हॅन डर बेलेन असं त्यांचं नाव आहे. ऑस्ट्रिया देशाचे नवीन राष्ट्रपती ते या ठिकाणी बनलेले आहेत. ऑस्ट्रिया या देशाची राजधानी आहे व्हिएन्ना, तर चलन वापरलं जातं युरो. पुढचा देश आहे प्रश्न क्रमांक चौथा, अझरबैजान. अझरबैजान देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, इल्हाम अलिएव असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? इल्हाम अलिएव असं त्यांचं नाव आहे. अझरबैजान देशाचे नवीन राष्ट्रपती बनलेले आहेत. अझरबैजान या देशाची राजधानी आहे बाकू, चलन वापरलं जातं मानत आणि पंतप्रधान आहेत अली असडोव असं त्यांचं नाव आहे. पूर्ण वर्ष झाले की आपण एक इयरबुक लॉन्च करत असतो. याही वर्षी जानेवारी 2025 ते डिसेंबर 2025 या संपूर्ण वर्षभराची आपण इयरबुक या ठिकाणी लॉन्च करणार आहोत. या इयरबुक मध्ये तुम्हाला काय भेटणार आहे, तर हे जे काही संपूर्ण 12 महिने आहेत जानेवारी पासून डिसेंबर पर्यंत, प्रत्येक महिन्याचे 150 सेपरेट चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत. त्याच्यासोबत काही महत्त्वाचे टॉपिक्स असतात जे की सर्वच परीक्षांसाठी महत्त्वाचे असतात. जसं की महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ, केंद्रीय मंत्रिमंडळ, महत्त्वाच्या नियुक्त्या, योजना, पुरस्कार, क्रीडा स्पर्धा, युद्ध सराव, अशाच प्रकारे 30 पेक्षा जास्त मुद्द्यांवरती तुम्हाला प्रश्नोत्तर मिळणार आहेत. आपली PDF 1 जानेवारी 2026 ला लॉन्च होणार आहे. या PDF ची किंमत या ठिकाणी 99 रुपये आपण ठेवलेली आहे. जर तुम्ही 1 जानेवारी 2026च्या अगोदर जर PDF घेतली तर तुम्हाला ही PDF 99 रुपयाला भेटणार आहे. हा QR कोड स्कॅन करायचा आहे, 99 रुपयाचं पेमेंट करायचं आहे आणि हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे 96 730 58 600. या व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड करून ठेवेल. आणि तुम्हाला PDF जी काही आहे ती कधी मिळणार आहे? 1 जानेवारी 2026 ला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये संध्याकाळी 7 वाजता PDF दिली जाईल. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5वा, बहरीन नावाचा देश आहे. या देशाचे नवीन किंग राजा म्हणून कोणाची निवड झालेली आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, हमाद बिन इसा अल खलिफा. काय नाव आहे? हमाद बिन इसा अल खलिफा हे या ठिकाणी किंग आहेत बहरीन देशाचे. बहरीन देशाची राजधानी आहे मनामा, चलन वापरलं जातं बहरीन दिनार आणि पंतप्रधान आहेत बहरीन देशाचे सलमान बिन हमाद अल खलिफा असं त्यांचं नाव आहे.
ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. सोपी गोष्ट सांगू का मी तुम्हाला, काय करायचं माहिती आहे, बहरीन देशाचे या ठिकाणी किंग कोण आहेत, हमाद खलिफा असं लक्षात ठेवा, आणि पंतप्रधान कोण आहेत, सलमान खलिफा असं जरी लिहून घेतलं तरी काय हरकत नाही. पुढचा देश आहे बांगलादेश. बांगलादेशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे. प्रश्न महत्त्वाचा आहे, देश भरपूर वेळा चर्चेत आलेला आहे. पर्याय क्रमांक सी, मोहम्मद शहाबुद्दीन असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे, मोहम्मद शहाबुद्दीन असं त्यांचं नाव आहे. बांगलादेशची राजधानी आहे ढाका. बांगलादेशचं चलन आहे टका, आणि बांगलादेशचे वर्तमानमधील चीफ ॲडवायझर मुख्य सल्लागार आहेत मोहम्मद युनुस. हे पद तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. जसं की तुम्हाला मी सांगितलं होतं की आपल्या चॅनलवरती आपण या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी एक चालू घडामोडीचा कोर्स टेस्ट सिरीजच्या माध्यमातून आपण लॉन्च करणार आहोत. हा कोर्स 7 डिसेंबर 2025 पासून या ठिकाणी सुरू होणार आहे. याच्यामध्ये आपण फक्त 650 विद्यार्थ्यांना ॲडमिशन देणार आहोत. 6 डिसेंबर ही शेवटची तारीख आहे. तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये गुगल प्ले स्टोअर ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. करंट अफेअर्स मराठी असं या नावाने आपलं ॲप्लिकेशन सर्च करायचं आहे. अशा प्रकारचा आपला लोगो आहे. हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे, इन्स्टॉल करायचं आहे, तुमच्या मोबाईल नंबरने लॉग इन करायचं आहे. त्याच्यामध्ये पोलीस भरती 2025-26 हा कोर्स दिसेल. या ठिकाणी त्याला बाय करायचा आहे तुम्हाला. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. बेलारूस देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे. 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अलेक्झांडर लुकाशेन्को असं त्यांचं नाव आहे. बेलारूसचे ते राष्ट्रपतीपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बेलारूस राजधानी आहे मिन्स्क, चलन वापरलं जातं बेलोरशियन रुबल, आणि पंतप्रधान आहे अलेक्झांडर टर्चिन असं त्यांचं नाव आहे. पुढचा देश, प्रश्न क्रमांक 8. बेल्जियम. बेल्जियमचे नवीन राजा या ठिकाणी कोण म्हणून या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे. तर राजाचं नाव आहे पर्याय क्रमांक ए, फिलिप. काय नाव आहे, फिलिप. फिलिप हे या ठिकाणी किंग आहेत बेल्जियम देशाचे. बेल्जियमची राजधानी आहे ब्रुसेल्स, चलन वापरलं जातं युरो, आणि पंतप्रधान आहेत बार्ट डी वेवर असं त्यांचं नाव आहे. पहा, फक्त बघत बसू नका, ह्या सगळ्या गोष्टी वहीमध्ये लिहून घेण्याचा प्रयत्न करा. पुढचा प्रश्न, भूतान देशाचे नवीन राजा म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे. 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे, जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक असं त्यांचं नाव आहे. भूतान देशाचे ते किंग आहेत. भूतानची राजधानी आहे थिम्पू, चलन वापरलं जातं गुल्टरम, आणि पंतप्रधान आहेत शेरिंग तोब्गे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. ब्राझील देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे. 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, लुईज इनासिओ लुला दा सिल्वा असं त्यांचं नाव आहे. ब्राझील देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे. ब्राझीलची राजधानी आहे ब्राझिलिया, आणि चलन वापरलं जातं रियाल. पुढचा देश, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11. कंबोडिया नावाचा देश आहे. या देशाच्या सिनेटचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे. 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नोरोडोम सिहानमोनी असं त्यांचं नाव आहे. कंबोडिया सिनेटचे नवीन अध्यक्ष आहेत. कंबोडियाची राजधानी आहे नोम पेनह, चलन आहे रियल, तर पंतप्रधान आहेत हुन मानेट. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12. कॅनडा देशाचे राजा म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे. 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, चार्ल्स तिसरा. हे या ठिकाणी कॅनडा देशाचे वर्तमानमधील मोनार्क आहेत किंवा किंग आहेत किंवा राजा आहेत. कॅनडाची राजधानी आहे ओटावा, चलन वापरलं जातं कॅनेडियन डॉलर. पंतप्रधान आहेत मार्क कार्नी, आणि गव्हर्नर आहेत जनरल मेरी सायमन असं त्यांचं नाव आहे. देश महत्त्वाचा आहे, विचारला जाऊ शकतात गोष्टी. पुढचा प्रश्न, चीन देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे. तर पर्याय क्रमांक बी, शी जिनपिंग असं त्यांचं नाव आहे. चीनची राजधानी आहे बीजिंग, तर चलन वापरलं जातं चिनी युआन. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14. कोलंबिया देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे. 14व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, गुस्तावो पेट्रो असं त्यांचं नाव आहे. कोलंबिया देशाचे वर्तमानमधील राष्ट्रपतीपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोलंबियाची राजधानी आहे बोगोटा, आणि चलन वापरलं जातं कोलंबियन पेसो. पुढचा प्रश्न, पुढचा देश, प्रश्न क्रमांक 15. झेक प्रजासत्ताक देशाचे नवीन राष्ट्रपती कोण आहेत. 15व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, पेट्र पावेल असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे, पेट्र पावेल असं त्यांचं नाव आहे. झेक प्रजासत्ताकाचे या ठिकाणी वर्तमानमधील राष्ट्रपती आहेत. झेक प्रजासत्ताक या देशाची राजधानी आहे प्राग, चलन वापरलं जातो कोरुना, आणि पंतप्रधान आहेत पेटर फिएला असं त्यांचं नाव आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 16. किर्गिस्तान देशाचे राष्ट्रपती कोण आहेत.
16व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सदीर जापरोव असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? सदीर जापरोव असं त्यांचं नाव आहे. किर्गिस्तान देशाचे या ठिकाणी राष्ट्रपती आहेत. किर्गिस्तानची राजधानी आहे बिश्केक आणि चलन वापरलं जातं सोम. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 17वा, महत्वाचा देश आहे. डेन्मार्कचे या ठिकाणी किंग कोण आहेत? डेन्मार्कचे राजा कोण आहेत? 17व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, फेडरिक एक्स असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? फेडरिक एक्स असं त्यांचं नाव आहे. डेन्मार्क देशाचे नवीन राजा म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे. डेन्मार्कची राजधानी आहे कोपनहेगन आणि चलन वापरलं जातं डॅनिश क्रोन. पंतप्रधान आहेत मेट्टे फ्रेडरिक्सन असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? मेट्टे फ्रेडरिक्सन असं त्यांचं नाव आहे. पुढचा देश इजिप्त. इजिप्त देशाचे नवीन राष्ट्रपती कोण आहेत? 18व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अब्देल फताह अल सिसी असं त्यांचं नाव आहे. इजिप्त देशाचे वर्तमानमधील राष्ट्रपती आहेत. इजिप्तची राजधानी आहे कैरो, चलन आहे इजिप्शियन पाऊंड, तर पंतप्रधान आहेत मुस्तफा माद मौली असं त्यांचं नाव आहे. पुढचा देश, पुढचा प्रश्न क्रमांक 19, फ्रान्स देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? 19 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, इमॅन्युअल मॅक्रॉन असं त्यांचं नाव आहे. फ्रान्सचे वर्तमानमधील राष्ट्रपती आहेत. फ्रान्सची राजधानी आहे पॅरिस, चलन आहे युरो, तर पंतप्रधान आहेत सेबॅस्टियन लेकोर्नू असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 20वा, जर्मनी देशाचे नवीन राष्ट्रपती कोण आहेत? 20व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, फ्रँक वॉल्टर स्टीनमायर असं त्यांचं नाव आहे. जर्मनी देशाचे वर्तमानमधील राष्ट्रपती आहेत. जर्मनीची राजधानी आहे बर्लिन, चलन आहे युरो, तर या ठिकाणी चान्सलर आहेत फेडरिक मर्ज असं त्यांचं नाव आहे. पुढचा देश, पुढचा प्रश्न, आइसलँड. आइसलँड देशाचे राष्ट्रपती कोण आहेत? 21 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, हल्ला टोमाडोटीर असं त्यांचं नाव आहे. राजधानी आहे आइसलँडची रेकजाविक, चलन आहे आइसलँडिक क्रोना आणि पंतप्रधान आहेत क्रिस्टोनो फ्रोस्टॅडोटीर. पुढचा प्रश्न क्रमांक 22वा, इंडोनेशिया देशाचे राष्ट्रपती कोण आहेत? 22 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, प्राबोओ सुबियांतो असं त्यांचं नाव आहे. इंडोनेशिया देशाचे वर्तमानमधील या ठिकाणी राष्ट्रपती आहेत. इंडोनेशिया देशाची राजधानी आहे जकार्ता, तर चलन वापरलं जातं रुपिया. पुढचा प्रश्न क्रमांक 23वा, इराण देशाचे राष्ट्रपती कोण आहेत? 23 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मसूद पेजेशकियान असं त्यांचं नाव आहे. इराणची राजधानी आहे तेहरान, चलन वापरलं जातं रिया. सर्वोच्च नेते आहेत म्हणजे सुप्रीम लीडर आहेत इराणचे अली खामेनी असं त्यांचं नाव आहे. हे झालं इराणबद्दल. काय होतं कधी कधी इराण आणि इराक याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. पुढचा प्रश्न आहे, पुढचा देश आहे इराक. इराक देशाचे राष्ट्रपती कोण आहेत? तर पर्याय क्रमांक ए, अब्दुल लतीफ रशीद असं त्यांचं नाव आहे. इराकचे ते वर्तमानमधील राष्ट्रपती आहेत. इराकची राजधानी आहे बगदाद, चलन आहे इराकी दिनार आणि पंतप्रधान आहेत मोहम्मद शिया अल सुदान असं त्यांचं नाव आहे. पुढचा देश, पुढचा प्रश्न क्रमांक 25, इस्रायल देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड झालेली आहे? 25 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, आयझॅक हर्जोग असं त्यांचं नाव आहे. इस्रायल देशाचे वर्तमानमधील राष्ट्रपती आहेत. इस्रायलची राजधानी आहे जेरुसलेम, चलन आहे शेकेल, पंतप्रधान आहेत बेंजामिन नेतान्याहू. पुढचा देश आहे इटली. इटलीचे नवीन राष्ट्रपती कोण आहेत? 26 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सर्जिओ मॅटॅरेला असं त्यांचं नाव आहे. इटली देशाचे वर्तमानमधील राष्ट्रपती आहेत. इटलीची राजधानी आहे रोम, इटलीचं चलन आहे युरो, तर इटलीचे पंतप्रधान आहेत जॉर्जिया मेलोनी असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 27, जपान देशाचे नवीन सम्राट कोण आहेत? 27 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नारुहितो असं त्यांचं नाव आहे. जपानचे वर्तमानमधील किंग आहेत. जपानची राजधानी आहे टोकियो, चलन वापरलं जातं एन, पंतप्रधान आहेत साने टाकाची. प्रथम महिला पंतप्रधान या ठिकाणी बनलेल्या आहेत जपान देशाच्या. पुढचा प्रश्न, कझाकस्तान देशाचे नवीन राष्ट्रपती कोण आहेत? 28 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, कॅसिम जोमार्ट तोकायेव असं त्यांचं नाव आहे. कझाकस्तान देशाचे नवीन राष्ट्रपतीपदी त्यांची निवड झालेली आहे. कझाकस्तान राजधानी आहे नूर सुलतान, चलन आहे टेंगे आणि पंतप्रधान आहेत ओल्जस बेक्टेनोव असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 30वा, उत्तर कोरियाचे राष्ट्रपती कोण आहेत? 29 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, किम जोंग उन असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? किम जोंग उन असं त्यांचं नाव आहे. उत्तर कोरियाचे वर्तमानमधील राष्ट्रपती आहेत. उत्तर कोरियाची राजधानी आहे प्योंगयांग आणि चलन आहे वोन.
30वा प्रश्न, दक्षिण कोरियाचे नवीन राष्ट्रपती कोण आहेत? 30व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ली जे म्युंग असं त्यांचं नाव आहे. ते या ठिकाणी दक्षिण कोरियाचे नवीन राष्ट्रपती बनलेले आहेत. दक्षिण कोरियाची राजधानी आहे सोल, चलन आहे वोन, तर पंतप्रधान आहेत किम मिन सेओक असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 31वा, मलेशिया देशाचे नवीन राजा म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? 31 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, इब्राहिम इस्कंदर असं त्यांचं नाव आहे. मलेशियाचे नवीन या ठिकाणी राजा आहेत इब्राहिम इस्कंदर. मलेशिया राजधानी आहे क्वालालंपूर, चलन आहे रिंगिट, पंतप्रधान आहेत अनवर इब्राहिम. पुढचा देश, पुढचा प्रश्न, मालदीव. मालदीवचे नवीन राष्ट्रपती कोण आहेत? 32 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मोहम्मद मुइझ्झू असं त्यांचं नाव आहे. मालदीव देशाचे वर्तमानमधील राष्ट्रपती आहेत. मालदीवची राजधानी आहे मेल आणि चलन वापरलं जातं रुफिया. पुढचा प्रश्न, पुढचा देश आहे 33 नंबरचा, लिहून घ्या. मेक्सिको देशाचे नवीन राष्ट्रपती कोण आहेत? 33 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, क्लॉडिया शेनबॉम असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? क्लॉडिया शेनबॉम असं त्यांचं नाव आहे. मेक्सिकोचे वर्तमानमधील राष्ट्रपती आहेत. राजधानी आहे मेक्सिकोची मेक्सिको शहर, चलन वापरलं जातं मेक्सिकन पेसो. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 34, नेपाळ देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? 34 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, रामचंद्र पौडेल असं त्यांचं नाव आहे. नेपाळचे वर्तमानमधील राष्ट्रपतीपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नेपाळची राजधानी आहे काठमांडू, चलन आहे नेपाळी रुपया आणि या ठिकाणी नेपाळचे वर्तमानमधील पंतप्रधान आहेत सुशीला कार्की. अंतरिम पंतप्रधानपदी त्यांची निवड करण्यात आली आहे. पुढचा देश 35 नंबरचा, नेदरलँड. नेदरलँडचे नवीन राजा कोण आहेत? तर पर्याय क्रमांक डी, किंग कोण आहे? विलेम अलेक्झांडर असं त्यांचं नाव आहे. नेदरलँडची राजधानी आहे ॲम्स्टरडॅम, चलन आहे युरो, तर पंतप्रधान आहे डिक शुफ असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न 36 नंबरचा, न्यूझीलंड देशाचे नवीन किंग कोण आहेत? 36 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, चार्ल्स तिसरा हे या ठिकाणी न्यूझीलंड देशाचे वर्तमानमधील किंग आहेत. राजधानी आहे न्यूझीलंडची वेलिंग्टन, चलन आहे न्यूझीलंड डॉलर आणि पंतप्रधान आहेत क्रिस्टोफर लक्झन. पुढचा प्रश्न, पुढचा देश 37 नंबरचा, नॉर्वे देशाचे नवीन किंग कोण बनलेले आहेत? 37 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, हॅरॉल्ड व्ही असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? हॅरॉल्ड व्ही असं त्यांचं नाव आहे. नॉर्वे देशाचे वर्तमानमधील किंग आहेत. नॉर्वेची राजधानी आहे ओस्लो, चलन आहे नॉर्वेजियन क्रोन, तर पंतप्रधान आहेत जोनास गाहर स्टोअर असं त्यांचं नाव आहे. पुढचा देश, पुढचा प्रश्न 38 नंबरचा, पाकिस्तान देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? 38 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, आसिफ अली झरदारी असं त्यांचं नाव आहे. पाकिस्तान देशाचे नवीन राष्ट्रपती आहेत. पाकिस्तानची राजधानी आहे इस्लामाबाद, चलन आहे पाकिस्तानी रुपया, पंतप्रधान आहेत शहबाज शरीफ. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 39, पोलंड देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? 39 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, कॅरोल नॉव रोकी असं त्यांचं नाव आहे. पोलंडचे नवीन राष्ट्रपती आहेत कॅरोल, राजधानी आहे पोलंडची वॉर्सा, चलन आहे झ्लॉटी, पंतप्रधान आहे डोनाल्ड टस्क, डोनाल्ड ट्रम्प नाही. पुढचा देश कतार. कतारचे नवीन अमीर म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक सी, तमीम बिन हमाद असं त्यांचं नाव आहे. कतारचे ते नवीन अमीर आहेत. कतारची राजधानी आहे दोहा, चलन आहे कतारी रियाल आणि पंतप्रधान आहेत मोहम्मद बिन अब्दुल रहमान असं त्यांचं नाव आहे. ठीक आहे. पुढचा देश, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 41, रशिया देशाचे नवीन राष्ट्रपती कोण बनलेले आहेत? साधी गोष्ट, डोळे झाकून लिहायचं. पर्याय क्रमांक डी, व्लादिमीर पुतिन हे या ठिकाणी 2036 पर्यंत हेच या ठिकाणी ऍक्टिंग ॲज अ प्रेसिडेंट म्हणून कामकाज पाहणार आहेत. राजधानी आहे रशियाची मॉस्को, चलन आहे रुबल, पंतप्रधान आहेत मिखाईल मिशुस्टिन. 42 नंबरचा प्रश्न, सिंगापूर देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक सी, थर्मन शमुगरत्नम असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? थर्मन शन्मुगरत्नम असं त्यांचं नाव आहे. सिंगापूरचे नवीन राष्ट्रपती आहेत. सिंगापूरची राजधानी आहे सिंगापूर, चलन आहे सिंगापूर डॉलर आणि पंतप्रधान आहेत लॉरेन्स वोंग असं त्यांचं नाव आहे. पुढचा देश, प्रश्न क्रमांक 43, दक्षिण आफ्रिकेचे नवीन राष्ट्रपती कोण आहेत? तर पर्याय क्रमांक बी, सिरिल रामाफोसा असं त्यांचं नाव आहे. दक्षिण आफ्रिकेचे वर्तमानमधील राष्ट्रपती आहेत. या ठिकाणी दक्षिण आफ्रिकेची राजधानी आहे प्रिटोरिया, चलन वापरलं जातं रँड.
पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 44 स्पेनचे नवीन किंग कोण आहेत, नवीन राजा कोण आहे? पर्याय क्रमांक ए फेलिप 6वा. काय? फेलिप 6वा हे या ठिकाणी किंग आहेत स्पेनचे. स्पेनची राजधानी आहे माद्रिद, चलन आहे युरो, पंतप्रधान आहेत पेड्रो सांचेज असं या ठिकाणी चलनाचं नाव आहे. पुढचा प्रश्न श्रीलंकेचे नवीन राष्ट्रपती कोण आहेत? 45 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अनुरा कुमार दिसानायके हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. श्रीलंकेची राजधानी आहे कोलंबो, श्री जयवर्धनेपुरे आणि चलन आहे श्रीलंकन रुपया आणि पंतप्रधान आहेत हरिणी अमरसूर्या असं त्यांचं नाव आहे. पुढचा देश स्वीडन. स्वीडनचे नवीन राष्ट्रपती कोण आहेत? तर पर्याय क्रमांक सी कार्ल 16वा गुस्ताफ असं त्यांचं नाव आहे. स्वीडनची राजधानी आहे स्टॉकहोम, चलन आहे क्रोना आणि पंतप्रधान आहेत उल्फ क्रिस्टर्सन असं त्यांचं नाव आहे. पुढचा देश प्रश्न क्रमांक 47 स्वित्झर्लंडचे नवीन राष्ट्रपती कोण आहेत? 47 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी करीन केलर सटर असं त्यांचं नाव आहे. ते या ठिकाणी स्वित्झर्लंड देशाचे नवीन राष्ट्रपतीपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राजधानी आहे स्वित्झर्लंडची बर्न आणि चलन वापरलं जातं स्विस फ्रँक. पुढचा देश सिरिया. सिरिया देशाचे राष्ट्रपती कोण आहेत? तर पर्याय क्रमांक ए अहमद अल शारा असं त्यांचं नाव आहे. सिरियाचे वर्तमानमधील राष्ट्रपती आहेत. सिरियाची राजधानी आहे दमास्कस, चलन आहे सिरियन पाऊंड. पुढचा देश. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 49 तैवान देशाचे राष्ट्रपती कोण आहेत? 49 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी लाई चिंग ते असं त्यांचं नाव आहे. तैवानची राजधानी आहे तैपई आणि चलन आहे तैवान डॉलर. पुढचा देश ताजिकिस्तान. ताजिकिस्तान देशाचे नवीन राष्ट्रपती कोण आहेत? तर पर्याय क्रमांक सी इमोमाली रहमान असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? इमोमाली रहमान असं त्यांचं नाव आहे. ताजिकिस्तानचे नवीन राष्ट्रपतीपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या ठिकाणी ताजिकिस्तानची राजधानी आहे दुशानबे, चलन आहे सोमोनी, पंतप्रधान आहेत कोखीर रसूल झोडा असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न 51 नंबरचा देश थायलंडचे नवीन राष्ट्रपती कोण आहेत? तर पर्याय क्रमांक डी वजिरा लोंगकॉर्न असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? वजिरा लोंगकॉर्न असं त्यांचं नाव आहे. थायलंडचे वर्तमानमधील राष्ट्रपती आहेत. राजधानी आहे थायलंडची बँकॉक, चलन आहे बात आणि पंतप्रधान आहेत अतुनित चार्नविलाकुल असं त्यांचं नाव आहे. पुढचा देश तुर्की. तुर्कीचे राष्ट्रपती कोण आहेत? तर पर्याय क्रमांक सी रेसेप तय्यिप एर्दोगान असं त्यांचं नाव आहे. तुर्कीची राजधानी आहे अंकारा आणि चलन वापरलं जातं तुर्की लिरा असं त्या करन्सीचं नाव आहे. पुढचा देश 53 नंबरचा युगांडा देशाचे नवीन राष्ट्रपती कोण आहेत? तर पर्याय क्रमांक बी लक्षात घ्या वाय फॉर युगांडा, वाय फॉर योवरी मुसेविनी, वाय वाय असं लक्षात ठेवू शकता. युगांडाची राजधानी आहे कंपाला, चलन आहे युगांडा नवीन शिलिंग, पंतप्रधान आहेत रॉबिनाह नंबांजा. पुढचा देश युक्रेन. युक्रेनचे नवीन राष्ट्रपती कोण आहेत? तर पर्याय क्रमांक ए वोलोडिमीर झेलेन्स्की असं त्यांचं नाव आहे. युक्रेनचे या ठिकाणी वर्तमानमधील राष्ट्रपती आहेत. राजधानी आहे युक्रेनची कीव, चलन आहे रिन्विया, पंतप्रधान आहेत युलिया स्वेरेडेन्को असं त्यांचं नाव आहे. पुढचा देश 55 नंबरचा संयुक्त अरब अमिरात या देशाचे नवीन राष्ट्रपती कोण आहेत? तर पर्याय क्रमांक डी काय नाव आहे त्यांचं? मोहम्मद बिन जायद अल नह्यान असं त्यांचं नाव आहे. ते या ठिकाणी संयुक्त अरब अमिराती देशाचे राष्ट्रपती आहेत. UAE राजधानी आहे अबुधाबी, चलन आहे UAE दिरहम आणि पंतप्रधान आहेत मोहम्मद बिन राशिद अल मकतूम. 56 नंबरचा प्रश्न युनायटेड किंगडम देशाचे नवीन राजा म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर याही ठिकाणी पर्याय क्रमांक सी फॉर चार्ल्स तिसरा हे या ठिकाणी युकेचे कोण आहेत? किंग आहेत. युकेची राजधानी आहे लंडन, चलन आहे पाऊंड स्टर्लिंग आणि पंतप्रधान आहेत केर स्टारमायर. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 57 लिहून घ्या. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर साधी गोष्ट आहे आपले तात्या. पर्याय क्रमांक बी डोनाल्ड ट्रम्प हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. USA ची राजधानी आहे वॉशिंग्टन DC, चलन वापरलं जातं डॉलर. क्लिअर. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं, जे काही जगभरातील जवळपास 50 ते 60 महत्त्वाचे देश आहेत ज्या देशावरती वारंवार परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात, त्या देशाच्या राष्ट्रपतींवरती, पंतप्रधानांवरती, राजधानीवरती, चलनावरती, त्याच्यावरती आपण एकाच व्हिडिओमध्ये हा सगळा टॉपिक कव्हर केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा. जवळच्या मित्रमैत्रिणींना किंवा व्हॉट्सअप चॅनलवरती, टेलिग्राम चॅनलवरती हा व्हिडिओ, हे यूट्यूब चॅनल जरूर शेअर करा. आणि ही जी काही 7.5ची आपली सिरीज आपण सुरू केलेली आहे, पुढचा टॉपिक कोणत्या व्हिडिओवरती पाहिजे, म्हणजेच पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती पाहिजे हे जाताना नक्की कमेंट करा. नवीन असाल, चॅनलला अजून पण सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचं अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद.